So yes, it's a big decision. So obviously me. Hi, hello, namaskar, welcome back to my channel. And I'm so sorry guys, तुम्ही मला या अवतारात बघताय, but I'll show you की आता किती वाजलेत. सो या सगळ्या गोष्टींचं कारण असं की मी कॅफेमधून आलेच काहीतरी 12:30 पावणे 1 वाजता फॉर XYZ रिझन बंद करून नंतर काम आठवायला खूप वेळ गेला मला आज. आणि त्यानंतर मला 100% माहिती होतं की याच्यानंतर जर मी झोपले तर मी काय अभ्यंग स्नानाच्या वेळेला उठत नाहीये. आणि आय बिलीव्ह की ॲटलिस्ट दिवाळीची जेव्हा पहिली आंघोळ असते तेव्हा तरी इतक्या लेट उठणं मेक्स नो सेन्स. त्यामुळे मी जरा ठरवलं की आपण आता जागरणच करूया, आपलं स्किन केअर आणि इतर गोष्टी सगळ्या सॉर्ट आउट करूया, मस्त अगदी ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करूया आणि त्यानंतर झोपूया. बिकॉज एकतर जरी उद्या मंडे असला आपलं कॅफे बंद असलं तरी पण माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे घरी आणि त्यासाठी मला खरंच खूप फ्रेश आणि फोकस्ड राहायचं आहे. सो मी आंघोळ करेन आणि त्यानंतर झोपेन आणि मग थोडं व्यवस्थित वेळेत उठून मग फराळ वगैरे करेन. सो मी ठरवलं की आपण जरा स्किन केअर वगैरे करूया. आणि आय थॉट की मी 2 महिने अजिबातच कुठला व्हिडिओ पोस्ट नाही केलाय कारण खरंच खूप ऑक्युपाईड होते कामामध्ये. अँड आय एम रिअली सॉरी अबाउट इट. नवीन चॅनल असून सुद्धा कन्सिस्टन्सी नाही ही खूप वाईट गोष्ट आहे, बट आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट टू बी कन्सिस्टंट. पण येस, सो आय थॉट की मी हे लावलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आय थिंक आत्ता वेळ आहे तर आपण शूट करूया, काहीतरी बनवून ठेवूया. मी हा शीट मास्क हे लावून ठेवलंय अँड दिस इज फ्रॉम द ब्रँड O3चं हे D-tan फेस मास्क आहे. ह्याची ओरिजिनल प्राइस आहे काहीतरी 155 रुपये आणि हे तुम्हाला आरामात एक 5-10 रुपयाला कमी वगैरे ऑनलाईन मिळू शकतं. मी ब्लिंकिटवरून मागवलं होतं. सो दिस इज वन ऑफ द ग्रेट फेस शीट मास्क. जेव्हा काहीतरी फेस्टिव्ह सीझन असेल किंवा अदरवाईज सुद्धा तुम्ही वापरू शकता. युजली माझ्याकडे नायकाचे ते कोरियन मास्क असतात जे खूप कन्व्हिनियंट असतात. नायकावर बाय 5 गेट 5 फ्री वगैरे असं मिळतं आणि ते मी अगदी 10च्या 10 एकदाच घेऊन फ्रीजमध्ये डंप करून ठेवते. सो यावेळेला फेस्टिव्ह सीझन होता, सो आय थॉट की हे लावावं. आणि याच्या आधी मी लावलंय पतंजलीचा मुलतानी मिट्टी फेस पॅक. सो हा मला कोणीतरी सजेस्ट केला, सो आय थॉट लेट्स ट्राय इट. याच्यामध्ये फक्त आणि फक्त मुलतानी मिट्टी आणि ॲलोवेरा आहे. सो हा रेडीमेड फेस पॅक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही ॲड करायचं नाही. तुम्ही हा डायरेक्ट हातावर घ्यायचा किंवा तुमच्या जे काय स्पॅच्युला वगैरे असेल फेस मास्क लावायचा त्याच्यावर घ्यायचा आणि फक्त लावायचा. जास्त थिक लेअर नाही, जास्त थिन लेअर नाही, मॉडरेट अमाऊंटमध्ये लावायचं. 15 मिनटं छान तो सुकू द्यायचा. लावल्या थोडासा झोंबू शकतो डिपेंडिंग ऑन व्हॉट स्किन टाईप यू हॅव, बट मला तरी हलकासा झोंबला. पंख्याखाली छान बसायचं. 15 मिनटानंतर मसाज करत 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 व्यवस्थित धुवून टाकायचा. गरम पाणी वापरू नका, शक्यतो साधं पाणी वापरा आणि त्यानंतर वाटल्यास थंड पाण्याने किंवा बर्फाच्या खड्याने व्यवस्थित जरा मसाज करा. तुम्हाला हे शीट मास्क वगैरे सूट होत नसतील, आवडत नसेल, डिरेक्टली छान एखादं मॉइश्चरायझर लावा आणि झोपून जा किंवा तुमच्या कामाला लागा. माझी स्किन युजली खूप ड्राय होते अशा प्रकारचे कुठलेही फेस पॅक्स लावल्यावर, त्यामुळे मी कंपल्सरी याच्यावर शीट मास्क लावते आणि त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावते. अशी जागरण तुम्ही करू नका प्लीज, दिस इज रिअली बॅड. अशी जागरण प्लीज करू नका. माझ्याकडेच ऑप्शन नव्हता म्हणून मी जागरण केली आहे. प्लीज अशी जागरणीत कामं करू नका. इट्स नॉट गोइंग टू वर्क. हे असे शीट मास्क लावून तुमची तब्येत अजून चांगली नाही राहणार आहे, फक्त चेहरा बरा दिसतो टेम्पररी बेसिसवर. बट अशी जागरणं करू नका. कधीतरी चुकून ठीक आहे, जसं आज मला लेट झालं सो आय प्लॅन्ड अकॉर्डिंगली, बट ट्राय टू अवॉइड सच जागरणी. सो आत्ता आय एम जस्ट गोइंग टू लेट इट ड्राय. त्याच्यानंतर मी शीट मास्क पण ड्राय झाल्यानंतर मी धुणार आहे, आंघोळीला जाणार आहे, छान अभ्यंग स्नान करणार आहे. And I will see you once I am ready for the first day of Diwali. See you later. Bye bye.
फायनली माझी सकाळ झाली आहे. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप फराळ खा, खूप मजा करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इफ यू वंडरिंग की दिवाळीच्या चांगल्या दिवशी सुद्धा मी हे असे कपडे का घातलेत, नाईट सूटमध्ये का आहे, तर इट हॅज अ रिझन की मी टॅटू काढलाय. सो मी, साकेत माझा भाऊ, माझ्या मोठ्या मामाची मुलगी सिमरन आणि 2 नंबर मामाची मुलगी आसमी, सो आम्ही 4 जण खूप क्लोज आहोत. सो आमचं असं चालू होतं की टॅटू काढायचं आहे. बट सिमरनला टॅटूची बिलकुल आवड नाहीये आणि तिचं असं होतं की मी नाही काढत, तुम्ही काढा, इट्स ओके. सो मी, साकेत आणि आसमी आम्ही तिघांनी ठरवलं की आपण टॅटू काढायचा. बट खूप विचार चालू होता की काय टॅटू काढायचा, कसं करायचं. सो त्याच्यामध्ये वी वॉन्टेड की आपल्या तिघांचं बॉन्डिंग दिसेल, म्हणजे सिबलिंग बॉन्डिंग बेसिकली त्याच्यामध्ये रिप्रेझेंट होईल. आणि तो असा असेल की जो सिम्पल असेल पण डिसेंट सुद्धा वाटेल, बिकॉज आसमी लॉ करते. सो बेसिकली वी वॉन्टेड की असा कुठला टॅटू असू नये जो तिच्यासाठी म्हणजे खूप अनप्रोफेशनल वाटेल. सो खूप विचार केल्यानंतर वी केम अप विथ दिस पर्टिक्युलर टॅटू. सो दिस शोज युनिटी, स्ट्रेंथ. दिस इज ऑल्सो अ इन्फिनिटी सिम्बल इन अ फॉर्म ऑफ ट्रायंगल आणि इट शोज सिबलिंग बॉन्डिंग्स. सो आमचं असं होतं आणि 3 ट्रायंगल्स होते. सो रिप्रेझेंट्स 3 ऑफ अस. सो हा टॅटू आम्ही काढलाय. सो बेसिकली मला माहिती नव्हतं की टॅटू काढल्यानंतर म्हणजे जे काही तुम्ही वेअर कराल त्याचा कपडा घासला नाही गेला पाहिजे त्याला सारखं, बिकॉज काही झालं तरी ती जखम असते थोडीशी, त्याच्यामुळे त्याची खूप काळजी घ्यायची असते. त्याला दिवसातून 5 वेळा ते ऑइंटमेंट सतत लावत राहायचं असतं, ते ड्राय पडू द्यायचं नसतं, असं बरंच काय काय काळजी घ्यायला सांगितली आहे. आय हॅड नो आयडिया अबाउट इट. None of us had any idea about it. So मला हे आणि जर तुम्ही बघितलं असेल की माझे कुठलेही कपडे असतील, मी युजली 3/4 स्लीव्स वेअर करते, मला खूप आवडतं, किंवा फुल स्लीव्स. सो मी दिवाळीची शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मी टॅटू काढलाय. सो आता माझ्याकडे नवीन कपडे नाही आहेत जे असे हाफ स्लीव्सचे असतील आणि मला आवडत पण नाही. सो आज मला असंही कुठे जायचं नव्हतं. सो आय थॉट की आय विल वेअर समथिंग लाईक दिस. सो मोस्टली पाडव्याच्याच दिवशी आमच्याकडे दिवाळी सेलिब्रेशन असतं, एक तर माझ्या घरी किंवा आजीच्या घरी. सो यावेळेला आजीच्या घरी सेलिब्रेशन आहे. सो आतापर्यंत त्यांनी हा टॅटू बघितलेला असेल, कारण मी पाडव्याच्या रात्री वगैरे हा व्हिडिओ पोस्ट करेन. सो आमचं असं होतं की फक्त आमच्या पेरेंट्सना माहिती होतं की आम्ही टॅटू काढणार आहे. अँड वी डिसाइडेड की आपण पाडव्याच्या दिवशी, पार्टीच्या दिवशी सगळ्यांना दाखवूया एकत्र असा हात की टॅटू काढलाय. सो येस, इट्स अ बिग डिसिजन. सो ऑब्व्हियसली मी खूपच उशिरा टॅटू काढलाय त्या मनाने, आणि असं काही वय नसतं यार, तुम्ही कधी काढू शकता. बट जर तुम्ही टॅटू अजूनपर्यंत काढला नसेल आणि जर तुम्हाला टॅटू काढायचा आहे आणि तर प्लीज मेक शुअर की बरेच गाईडलाईन्स असतात युट्यूबवर, काय चेक करायचं, कसं करायचं ते एकदा चेक करा. हा टॅटू मी काढला आहे बदलापूरमधून. सो याच्याशी रिलेटेड पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला DM करा आणि मला विचारा. मी पार्टीचा व्लॉग शूट करणार आहे. सो दॅट व्लॉग इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आय नो मी खूप असं गांगरल्यासारखं घाईघाईत बोलते, बिकॉज ऍक्च्युली मी घाईघाईत आहे, मला अजून कॅफेला पण जायचंय. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. प्लीज एन्जॉय विथ युअर लव्ड वन्स आणि स्वतःची काळजी घ्या. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.